पावसाळी वातावरण आहे, रोगराई किंवा साथीचे आजार वाढू शकतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधांचा पुरवठा कमी पडणार नाही या संदर्भामध्ये जिल्हा परिषद सदस्यांना काय सूचना करा? आम्ही त्या दिवशी आम्ही सगळी मीटिंग त्यावेळेस घेतली. जिल्हा परिषद सदस्य आणि सगळेच आपले PSCचे डॉक्टर असतील, कर्मचारी असतील, यांच्या माध्यमातून आरोग्य समितीची आपली एक मीटिंग संपन्न झाली. मग त्यामध्ये त्यांना जे जे काही लागतात ते प्रश्न त्यांनी मांडलेत आणि आपण लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा पाठपुरावा करून त्याची पत्र तयार करून आजही अर्थ समितीची मीटिंग आहे. अर्थ समितीची मीटिंग झाल्यानंतर सभापती आणि CEOंना भेटून ह्या सगळ्याच, कारण याचं इस्टिमेट आपण आता जरी आपण ताडपत्री देत असली तर ही तात्पुरती सोय आहे, परंतु लवकरात लवकर वरती पत्रात दुरुस्ती करून आपल्याला कसं ते PSCच्या माध्यमातून काम करता येईल. त्याचबरोबर खरं तर PSCची जागा कमी पडते. मॉडेल PSC जी करायची आहे त्यासाठीची जी सुद्धा आपल्याला प्रस्तावित जागा, त्याचा फॉलोअपसुद्धा घेणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर हे सगळे प्रश्न कसे मार्गाला लागतील यासाठीचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होईल. आता डॉक्टर आहेत, तुम्ही सांगितलं की पावसाळ्यात रोगराईचं, पण एक नमूद निश्चित करू इच्छितो की EMच्या वापरापासून आपल्याकडे डासांची संख्या आत्तापर्यंत तरी कमी आहे. इथून पुढे मला माहीत नाही काय होतंय, परंतु जे EM द्रावण आपण नदी स्वच्छतेसाठी वापरतो, डॉक्टरांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी सहभाग घेत असतो आणि ह्यावेळेस मी या 2 महिन्यामध्ये जो रिव्ह्यू घेतला तर निश्चित स्वरूपात डासांची आणि रुग्णांची संख्या गेल्या 2 वर्षापेक्षा निश्चित स्वरूपात कमी आढळून येते. माझी विनंती सगळ्यांना आहे या माध्यमातून की EMचा वापर हा नदी स्वच्छतेसाठी खरं तर वरच्याही गावांनी आणि खालच्याही गावांनी करावा, की जेणेकरून भविष्य काळामध्ये या नदी स्वच्छतेसाठी कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग येईल. या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या नेहाताई पाटील सध्या पब्लिकमध्ये दिसत नाहीत, बाबू पाटील दिसतात. नाही आहेत की आता मीटिंगला होते. काल वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता की जिथं जिथं सार्वजनिक कार्यक्रम आहे, जिथं जिथं द्यायचा प्रयत्न ते निश्चित स्वरूपात करतात. आणि मी तर काय, मी आहेच, म्हणजे जिथं लोक सांगतील तिथं मी असणारच आहे. नाही सांगितलं तरी सुद्धा मी जातोय. त्या माध्यमातूनच खरं तर आपण सगळ्यांनी मॅन्डेट दिलंय, जो विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा शब्द मात्र आपल्या माध्यमातून निश्चित स्वरूपात. सगळ्या पब्लिक समोर एक प्रश्न आहे. नारायणगावच्या रस्त्यांना खूप खड्डे पडले, तुम्ही मुरुम टाकलाय, अनेक ठिकाणी त्या मुरुमाच्या खड्यावरनं दुचाकी वाहनं स्लिप होत आहेत. जे डोके हॉस्पिटल आहे तिथल्या रस्त्याला खूप मोठमोठे खड्डे पडलेत. आपण अनेक वेळा 4-5 दिवस सिमेंट कॉन्क्रीटचा करू, त्याचे शुभारंभ झाले, भूमिपूजन झाले, नाही, प्रत्यक्षात मात्र अवस्था दयनीय आहे. त्याचा शुभारंभ आपण केला नाही. जी परिस्थिती आहे ती मला निश्चित स्वरूपात मान्य आहे की 4 वर्ष जिल्हा परिषदेचा निधी आपल्याला मिळाला नाही आणि एकट्या ग्रामपंचायतच्या जीवावर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं सगळं नियोजन करत असताना रस्त्यांकडे थोडं दुर्लक्ष झाले. परंतु भविष्याच्या काही काळांमध्ये आपण अनेक रस्ते आत्ता दिलेत. अजूनही जनरल बॉडी मीटिंग जिल्हा परिषदची झालेली नाही. आत्तापर्यंत इलेक्शन असतील, बाकी काही कारणं असतील, किंवा अजूनही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जी मीटिंग झालेली आहे, अजूनही याचा आर्थिक याचा रेशो अजून ठरला जात नाही की पालकमंत्र्यांना किती द्यायचे पैसे आणि जिल्हा परिषदला किती येणार. या माध्यमातून तो विषय राहिला आहे. जनरल बॉडी मीटिंगमध्ये आपण हे सगळे रस्ते प्रस्तावित निश्चित स्वरूपात दिलेले आहेत. मग कॉलेज रोड असेल किंवा तुम्ही म्हटले तो भोसले हॉस्पिटलचा रोड असेल, आणि कालच अतुल कानड्यांना मी बोलून घेतलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा प्लॅन आहे गावातले सगळ्या रस्त्यांना जे काही खड्डे आहेत, तुम्ही जे मला सांगितले, खरं तर तो माझा पार्ट नाही, तो PWDचा पार्ट आहे, पण तरीसुद्धा आपण त्या गावचं सरपंच आहोत किंवा आपण त्या गावामध्ये काम करतो, ह्या माध्यमातून आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्नशील राहणार आहोत. एक 2-3 दिवसात हे जे बारीक बारीक मोठे मोठे खड्डे असतील तो भरायचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होईल. परंतु आपल्या माध्यमातून PWDला पत्र देऊन सुद्धा आत्ताच्या रस्त्यावर अतिक्रमण झाले, जो तुम्ही मुद्दा घेतला होता तो मधल्या रस्त्याचा, आजही अतिक्रमण झाले, पत्र देऊनही PWD कारवाई करत नाही. इथं मात्र आंदोलन उभं करावं लागेल. PWDच्या अधिकाऱ्यांना जाग येणार नसेल तर मग मात्र सगळ्याच माध्यमातून त्यांना जाग येण्यासाठी जे करावं लागेल ते निश्चित स्वरूपात करावं लागेल. त्यांना हा प्रश्न विचारला होता, कारण त्यांना हा प्रश्न विचारला होता, परंतु ते म्हणतात ग्रामपंचायत अजिबात आम्हाला सहकार्य करत नाही. आढळे साहेब, त्यांच्याकडून आमच्याकडून कसलं सहकार्य पाहिजे? यंत्रणा त्यांची आहे, पोलीस प्रोटेक्शन घ्यायचंय, त्यांना त्यांची यंत्रणा आहे, त्यांना मशीन मिळत नाही का? त्यांना अतिक्रमण काढण्यासाठी त्यांची आतापर्यंत त्यांनी एखादी नोटीस दिली का कोणाला? ते बघायला पाहिजे. आरोप जर करणार असतील अधिकारी तर निश्चित स्वरूपात समोरासमोर आपण जाऊ. उद्या आपण, आज पुण्याला मीटिंग आहे, त्या हिशोबाने उद्या वाणी साहेब आपल्या माध्यमातून आपण PWDच्या ऑफिसला जाऊ आणि निश्चित स्वरूपात त्यावर जे काही, बघा
ग्रामपंचायत का नाही कारवाईला तुम्हाला सहकार्य करणार? ग्रामपंचायत स्वतः जर अंगावर घेऊन काम करते, मिटिंग जर व्यापाऱ्यांची घेते, ग्रामपंचायत घेते ना, ते अधिकाऱ्यांनी तर मिटिंग नाही घेतली. मग हे सगळं असताना आमची मानसिकता आहेच की आम्हाला PWD लोकांना, सर्वसामान्य लोकांना तो त्रास होणार नाही यासाठीचं काम करायची आमची मानसिकता आहे. पण अधिकाऱ्यांनी सुद्धा तेवढ्या प्रमाणात आम्हाला मदत केली पाहिजे. तो रस्ता आमच्याकडे वर्ग नाही, तो ग्रामपंचायत का असतं तर आतापर्यंत आपण त्याच्यावर कारवाई केली असती. हेच त्यांना आठवण दिली. हो. सरपंचांचं म्हणणं आहे, सर्व अतिक्रमण काढा. आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे जर यंत्रणा नसेल तर ग्रामपंचायत तुम्हाला पण पूर्णपणे यंत्रणा का नाही? बाकी सगळ्या ठिकाणी यंत्रणा मिळते. यंत्रणा देऊ म्हटलं, पण हो. तुम्ही हे करा. पण नाही, त्यांना जे काही लागेल मदत ती निश्चित स्वरूपात करायला आपण तयार असणार आहोत. फक्त अतिक्रमण करू नये कोणी, ही विनंती आहे. हो भाऊ, आपण राज्यातल्या 2 नंबरच्या पक्षाचे, 2 नंबरचे म्हणजे शिवसेना क्रमांकाच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष एक सक्षम आहे, एक कार्यक्षम अपक्ष आमदार शिवसेनेमध्ये आले. असं असतानाही तुम्हाला आंदोलन करण्याची पाहिजे. नाही साहेब, आंदोलन करायचं कोणत्या पक्षाचं आहोत, काय आहोत? अधिकारी आहेत ना, अधिकाऱ्यांना त्यांनी सुद्धा सांगितलं. पण अधिकाऱ्यांना जर कळत नसेल, शेवटी मानसिकता कुठे येऊन थांबती? अधिकाऱ्यांपाशी येऊन थांबते. त्यांना जर कामच करायचं नाही, अधिकाऱ्यांचं दुखणं नेमकं काय? नाही ते काय कोणाला तरी पाठिंबा आहे. पाठिंबा असेल किंवा काय मला माहित नाही. वाणी साहेब, मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही, कोणाचा पाठिंबा, कोण काय करतं याच्यापेक्षा मला काय म्हणायचं, सर्वसामान्य लोकांना प्रश्न अडचणीचा आहे, तो जर सुटला नाही तर मग अधिकाऱ्यांच्या अंगावर जाऊनही काम करावं लागेल. तर काय पर्याय नाही त्याला. आंदोलन कधी करायचं? आंदोलन काय, उद्या आपण पहिली प्राथमिक चर्चा तर करू त्यांच्याशी. काम चर्चेतून सुटत असेल तर आंदोलनाची गरज पडणार नाही. त्याचबरोबर खरं तर परवा दिवशी एक विषय वेगळा घेतो. रेल्वेच्या माध्यमातून जे आंदोलन, ती मिटिंग झाली, आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती असणार आहे, उद्या भविष्यामध्ये रेल्वे आपल्या इथून कायमची गेली तर आपलं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. इथून शैक्षणिकदृष्ट्या आपल्या मुलांना सहज पुण्याला जाऊन येऊन करता येणार आहे. पहिली गोष्ट, शेतमालाच्या बाबतीत आपल्याकडे 2 दालनं, नाशिक आणि पुणा, हे 2 ठिकाणची तर आपल्याला दालनं खुली होणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य ज्या लोकांना पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे, पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून जायचं, त्यांना सुद्धा नारायणगावातून सहज अपडाऊन करता येणं शक्य आहे. आणि जेणेकरून खरं तर आपल्याकडं MIDC होत नाही आणि त्या माध्यमातून आपल्याला दुसरा काही व्यवसाय नाही. मग ह्या असं असताना सुद्धा नारायणगाव किंवा आपला हा जो उत्तर पुणे जिल्हा, जी त्यांनी आत्ता रेल्वे लाईन रद्द केलेली आहे, त्या संदर्भात निश्चित स्वरूपात एक धोरण ठेवून आंदोलन करण्याचं सगळ्या ह्या 4-5 तालुक्यांमधल्या सगळ्या प्रमुख प्रतिनिधींचं म्हणणं आलेलं आहे. त्या माध्यमातून लवकरच आपल्याला तारीख कळवली जाईल. परंतु ह्या माध्यमातून मात्र सर्वसामान्य लोकांनी सुद्धा जागृत होऊन ह्या आंदोलनाला जेवढा जास्तीचा पाठिंबा मिळेल तेवढा आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी, मी आमदार साहेबांशी सुद्धा काल या विषयावर बोललोय. आज त्यांची त्या संदर्भातली मिटिंग आहे, ते सुद्धा विधान भवनामध्ये हा प्रश्न उपस्थित करणार आहे. त्या माध्यमातून वरती खाली ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जागरूक होऊन या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे. नारायणगाव बस स्थानकाच्या समोर, म्हणजे बस स्थानकाला लगत काही हातगाड्या लागतात, कधी कधी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. बस स्थानकाच्या बाजूलाही वाहने लागतात. सध्या पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे कधी कधी राजकारणी मंडळी, पत्रकार यांच्यामध्ये तुतुमिनी होतं किंवा गैरसमज होतात. तिथं हातगाडी लावण्यासाठी अनेक लोक तुम्हाला फोन करतात किंवा आम्हालाही तिथं संधी द्या. तुम्ही काय सांगा? नाही, माझी विनंती आहे, आता ज्या हातगाड्या पूर्वीच्या लागल्यात, नवीन काय कोणती लागलेली नाही. आता जी लागलेली आहेत, आता आपण मागे जसं तुम्ही म्हटले की पत्रकार आणि राजकारण्यांमध्ये तुम्ही शेवटी प्रत्येकाची भूमिका आहे. आमची भूमिका एवढीच असणार आहे की नारायणगावसाठी जी काय पार्किंगची व्यवस्था, जागा उपलब्ध आहे तर तिथं गाड्या पार्क करायला काय अडचण नसावी. शासनाने नियम ठरवून द्यावे किंवा ST स्टँडने नियम ठरवून द्यावे. काय याच्या आत बाहेर लागली तर पोलिसांनी कारवाई करावी, आमचं ते पण काही म्हणणं नाही. परंतु जागा नुसतीच आपली ठेवून त्याचा उपयोग होत नाही. आणि आमची विनंती सगळ्यांनाच आहे की ज्या ठिकाणी आता ज्या गाड्या लागल्यात त्या ठीक आहे, परंतु इथून मात्र पुढं कोणत्याही गाड्या लावण्यासाठी कुणी प्रयत्न करू नका आणि कुणी कोणाला साकडं पण घालू नका, की जेणेकरून बघा, एक गाडी लागली की 4 जण फोन करत असतात, 4 जण आली की 10 जण येत असतात. सगळ्यांना जागा उपलब्ध करू देऊ शकत नाही. सार्वजनिक जागा आहे. माझी विनंती त्यांना तीच असणार आहे की ह्या बाबतीत मात्र कुणीही रेटा न करता ह्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत झाल्यात त्या ठीक आहे, पण इथून पुढं मात्र नवीन कोणत्या प्रकारची गाडी तिथं लावायला थोडी काय होतंय, रिक्षावाले तिथंच आहेत, गाड्यांची पार्किंग तिथंच आहे. उद्या भविष्यात एखादा अपघात घडला तर मात्र त्याची सगळी जबाबदारी ही तिथल्या सगळ्या ह्या गोष्टींवर येऊन थांबणार आहे. आणि म्हणून माझी विनंती असणार आहे. आणि पार्किंगच्या बाबतीत तुमच्या माध्यमातून यांना सुद्धा निश्चित स्वरूपात हीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी तिथं जेवढं सहकार्य होईल तेवढं केलं पाहिजे. गाडी मालकांनी पण केलं पाहिजे,
की रस्त्यावर गाडी नाही लावली पाहिजे. आणि एस टी स्टँडच्या लोकांना सुद्धा विनंती आहे की ती जागा मोकळी आहे तिथे तुम्ही भले तर पट्टे मारून घ्या, परंतु गाडी पार्किंग झाली तर व्यवसाय 2 रुपयाचा वाढणार आहे. त्या माध्यमातून खरं तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.